नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलोय आणि ती पण व्हेज रेसिपी घेऊन आलोय, कारण व्हेज खाणारे पण भरपूर लोक आहेत। त्यांच्यासाठी स्पेशल एक आपण पनीरची रेसिपी घेऊन आलोय। तर पनीरची कोणती रेसिपी असणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा। तुम्ही पनीरची एक सोप्या पद्धतीची रेसिपी घेऊन आलोय आपण, आणि ती रेसिपी असणार आहे तुम्ही एकदम कमी वेळात बनवणारी रेसिपी असणार आहे, पटकन बनणारी रेसिपी घेऊन आलोय। आता ती काय रेसिपी आहे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघितल्यावर समजेलच। त्यासाठी इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत ते अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर त्याची रेसिपी बघूया। तर रेसिपी भन्नाट असणार आहे, तर तुम्ही रेसिपीसाठी कंटिन्यू राहा। तर चला मग आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊ आणि त्यानंतर रेसिपीची सुरुवात करू। तर मित्रांनो, आपली आज असणार आहे व्हेज रेसिपी आणि पनीरची रेसिपी आहे। त्यासाठी लागतो हा पहिला पनीर। फ्रेश पनीर आणलाय आपण आताच डेअरीतून, आणि इकडे आहे मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि कलर थोडासा, कारण पकोडे लाल असले तर खायला आणि बघायला पण मजा वाटते। थोडंसं मीठ आणि सोडा लागतो तो पकोडे फुलून येण्यासाठी। तर असे आपले कमी आणि मोजके इन्ग्रेडियंट्स आहेत। तर चला मग रेसिपीची आपण सुरुवात करू। तर मित्रांनो, अगोदर आपण पनीर चॉप करून घेऊ, म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ। जसं तुमचं पनीर असेल तेवढा, तर जेवढं जास्त असेल पनीर तर मग त्याचे छोटे मोठे केले तरी चालतील, आणि कमी असेल तर त्याचे थोडे छोटे करा, म्हणजे तुम्हाला पनीर क्वांटिटी जास्त होईल। तर असं आपला पनीर आहे, त्याचे आपल्याकडे आहे त्याप्रमाणे आपण पनीरचे तुकडे करणार आहोत। याचे एकाचे 2 एवढे असे स्क्वेअरमध्ये केले ना तुकडे तर एकदम बेटर होईल। हे असे तुकडे केले ना का मग त्याच्या आपण पुढची प्रोसिजर करणार आहेत ना, त्यासाठी आपल्याला सोपं पण पडतं आणि ती चांगलं त्याच्याला लागतं। तर असं पनीर आपण चॉप केला, त्याचे छोटे छोटे तुकडे केले, म्हणजे जर जास्त पनीर असेल तर मोठे तुकडे केले तरी चालतील, आणि कमी पनीर असेल तर छोटे तुकडे करून त्याला जास्त क्वांटिटी तयार करता येईल। तर चला, आता पनीर तर चॉप केलाय, आता पुढची प्रोसिजर बघूया। तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय। तर आपण पनीर तर चॉप करून घेतलाय। आता हा आपला मैदा आहे, तर मैदा अख्खा आपल्याला एक प्लेट, आणि आपण मैदा जेवढा तुम्ही घ्याल त्याच्यापेक्षा अर्ध्या क्वांटिटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा तो कडकपणा येण्यात जास्त। जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर जास्त घेतला तर जास्त कडक होतील आणि ते खायला जरा त्रास होतो। त्यामुळे कॉर्नफ्लॉवर अर्धा, म्हणजे जेवढा आपण मैदा घेऊ त्याच्यापेक्षा अर्ध्या क्वांटिटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही जसं तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऍडजस्ट करा। पण एवढं लक्षात ठेवा की जेवढा मैदा घेईल त्यापेक्षा अर्धा तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। मध्ये आता आपल्याला थोडासा कलर, सोडा आणि मीठ चव हे डायरेक्टली त्यात मिक्स करून घ्यायचं, त्याची प्युरी बनवून घेऊ। तर असा पाणी आपण त्याच्यात थोडासा पाणी टाकायचं आहे। आता मी हातानेच कालवतोय, नाही तर तुम्ही परत बोलाल की हातामध्ये चमच्यामध्ये तो कालवताना आपल्याला एकदम जास्त घट्ट नाही झाला पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही झाला पाहिजे। त्यासाठी मग आज थोडा पाणी घेऊन आस्ते त्याचं आपल्याला एक प्युरी बनवायची आहे छानपैकी, म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपला पनीर डीप करून आपल्याला फ्राय करता येईल। मित्रांनो, अशा एवढा घट्ट, म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी आपल्याला मिश्रण बनवायचं आहे। म्हणजे आपल्या पनीरला ही कोटिंग पूर्ण बसली पाहिजे असं बनवायचं, कारण जास्त पातळ झाला तर पनीरची जी कोटिंग असते ती निघून जाते। मग ती पनीरला कोटिंग बसण्यासाठी एकदम जराशी असं थिक थोडीशी असलेली चांगला पडतं, आणि जास्त जाड असला तर मग ते जास्तच कडक होतं। चला, ही आपली अशी आता मिश्रण तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकू। तर मित्रांनो, आता आपल्याला पनीर डीप फ्राय करायचं आहे। तर त्यासाठी आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे, कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे डीप फ्राय करण्यासाठी, आणि आता तो आपण गरम होतपर्यंत थोडीशी वाट बघू, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पनीर त्या मिश्रणामध्ये मिक्स करून सोडून डीप फ्राय करून घेऊ। तर हे असे पनीर याच्यामध्ये पूर्ण
सर्व पनीर असे टाकून घ्यायचे. म्हणजे आता जसं तुमचं पनीर असेल आणि मिश्रण जसं बनवलं असेल तर असं बनवलं ना तर त्याला पूर्णपणे अशी पनीरला हे बघा अशी कोटिंग आली पाहिजे. अशी पूर्णपणे कोटिंग आली पाहिजे पनीरला. तर सर्व पनीर आपण तसे मिक्स करून घेऊ. क्लोजअप स्पूनने पण सोडू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आपला तेल बऱ्यापैकी गरम झालेला आहे. म्हणजे एकदम जास्त पण गरम नाही होऊन द्यायचं आणि जास्त थंड पण नाही व्हायचं. म्हणजे तो काला पण नाही पडणार आणि जास्त करपणार नाही असा बघा विचार करून. तर आता आपण टाकूया त्याच्यात. स्पून घेतलाय मी, म्हणजे त्याचा तो हा मिश्रण केलेला आहे ना तो त्याला पूर्णपणे त्याचा लेअर चांगले राहील. तर मित्रांनो आता हे थोडेसे असे कडक होऊन द्यायचे आणि मस्त कडक झाले ना तर त्यांना मग काढायचे सर्व. आणि मग आपली एक पुढचा त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. तर पाय ट्विस्ट आहे, तुम्ही व्हिडिओला सोडून जाऊ नका. आता बघा पुढे काय आपण रेसिपी बनवतोय. तर आता थोडेसे कडक होऊन देतो आणि त्यानंतर काढतो आणि थोड्या तेल त्यातलं आपण सोक होण्यासाठी पेपरवरती आपण त्यांना ठेवून थंड करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसिजर बघू. आणि हे आता तुम्हाला रोस्ट झाल्यासारखे वाटत असेल, जसं चिकन रोस्ट तुम्ही खाता ना त्याच सारखा प्रकार आहे हा. आणि त्याच्यामध्ये आपण जरा वेगळा काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे नवीन रेसिपी आहे, आपण ती नेटवर बघितली होती पण काहीतरी युनिकनेस तुमच्यासाठी घेऊन आलोय. आणि असंच युनिकनेस आपण दरवेळी तुमच्यासाठी घेऊनच येत असतो. तर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक युनिक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आता कंटिन्यू बघायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा काय करणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय आपण वेगळा बनवणार आहोत तर ती व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता हे थोडंसं कडक झालं की काढतो. तर मित्रांनो आता ते बऱ्यापैकी कडक झालेले आहेत, ते आता आपण काढू आणि दुसरे आहेत बाकी ते पटकन शिजवून घेतो. आता आपलं पनीर नरम आहे ना तर हे पण नरम, पीठ पण नरम राहिला ना तर मग जरा खाण्यासाठी मजा नाही ना. त्यासाठी आपल्याला हे पण पीठ कडक होऊन घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे शेवटचे राहिलेले होते ते पण घेतले आपण ऑइल डीप फ्राय करून आणि ते मस्तपैकी आता कडक झाल्यात आणि त्यांना कलर पण छान आलाय बघा. तुम्हाला चिकन रोस्ट वाटत असतील पण हे आपले पनीर रोस्ट आहे. वाटतात ना तुम्हाला चिकन रोस्ट वाटतात ना तर चिकन सारखा तुम्हाला खायला टेस्ट येणार आहे. तर तुम्ही हा पदार्थ घरी नक्की ट्राय करा काय आहे तो. आता याच्या पुढची प्रोसिजर एक तुम्हाला दाखवतो. ती तर एक भन्नाट प्रोसिजर आहे आणि ती काहीतरी युनिक प्रोसिजर आहे. तर चला आपण आता याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. अगोदर ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर करू.
तर मित्रांनो या रेसिपीमध्ये ट्विस्ट काय असणार आहे ते तुम्हाला सांगतो. तर ट्विस्ट असं असणार आहे का हे पकोडे आपण शेजवान चटणीमध्ये आपण त्यांना फ्राय करणार आहोत. आता ते कसे फ्राय करायचे तुम्हाला सांगतो. भांड्यामध्ये तेल घ्यायचं आपल्याला, ते तेल टाकलेलं आपण आणि आपल्याला त्याच्यात आता शेजवान चटणी टाकायची. आता ती शेजवान चटणी तुम्ही कुठली पण वापरू शकता. आता याचा ब्रँड आपण नाही दाखवू शकत, त्यामुळे कुठल्या ब्रँडचे नाही सांगा, तुम्हाला समजले असेल तुम्हाला कुठली ब्रँडची ती. तर शेजवान चटणी तुम्ही कुठली पण त्याच्यात वापरू शकता. तर आता आपल्याला तेलामध्ये शेजवान टाकायचे आणि तुम्ही गॅस न चालू करता शेजवान अगोदर शेजवान आणि तेल अगोदर टाकून त्याच्यानंतर शेजवान टाका आणि नंतर गॅस चालू करा. कारण जेव्हा शेजवान टाकतो तेव्हा ती जराशी अशी उडते, तर त्यामुळे गॅस बंद असताना शेजवान आणि तेल असं टाकून घ्या. तर आपण आता शेजवान टाकलेले, आता आपण गॅस चालू करू. तर आता आपल्याला असं थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचे. शेजवानला जरासे आपल्याला शिजवून घ्यायचे. जराशी शिजून घेतली का हे आपले हे पकोडे आहेत ते त्याच्या शेजवानमध्ये असे टाकून द्यायचे. आता हे शेजवानमध्ये असे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. तुझा पण आवाज याच्यात येतोय. तर हे असे आपले शेजवानमध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे शेजवान त्याला पूर्ण त्या पकोड्यांना एकदम पूर्ण लागेल आणि एकदम ते पनीर पकोडे लसलसीत आणि चविष्ट होतील. तर आता कसं वाटतंय? आलं का? पाणी आलं असेल तोंडाला तुमच्या, पण तो पाणी सांभाळून ठेवा. तुम्ही जेव्हा रेसिपी कराल तेव्हा उपयोगी येईल. तर पाणी आलं असेल तोंडाला ना तुमच्या. एवढी भारी रेसिपी होते ना ही. आत्ता याचा स्मेल एवढा भारी सुटलाय ना, शेजवानचा स्मेल. आणि हे बघा काय ज्युसी झाल्यात, एकदम ज्युसी. आता हे चिकन पकोडे तुम्हाला वाटत असतील ना, आता पण चिकन शेजवान ही रेसिपी तुम्ही चिकन मध्ये पण करू शकता. जर तुम्हाला अशा काहीतरी वेगळ्या युनिक रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला युनिक एकदम रेसिपी घेऊन येऊ आपण. आणि अजून तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज काय रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा मला. मी ती रेसिपी तुमच्यासाठी एकदम ट्राय करेन आणि सोप्या पद्धतीने ट्राय करेन. म्हणजे तुम्हाला कुठल्या कशासाठी तुम्हाला रेसिपी पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. म्हणजे तशी सोपी रेसिपी तुम्हाला मी बनवून देईन. आणि लिकर प्रेमींसाठी हा एक चाकणा पण भारी आहे हो. हे सांगायचं नव्हतं व्हिडिओमध्ये, पण सांगितलं तुम्हाला. तर मित्रांनो आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर रेसिपी तुम्ही नक्कीच पूर्ण बघितला असाल आणि रेसिपी बघा तुम्ही काय भारी. तर रेसिपी तर एकदम भारी, तुम्ही सिनेमॅटिक सीनमध्ये बघितलीच असाल कसली भारी झाली रेसिपी. तर आता आपण त्याची टेस्ट पण करून घेऊ, कशी लागते ते तुम्हाला सांगतो. तर या तुम्ही खायला, तुम्ही पहिला बाईट घ्या एक बघा. आता म्हणजे पनीर पण एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि वरची कोटिंग पण एकदम भारी झालेली आहे. आणि शेजवान चटणीचा जो फ्लेवर येतोय ना
लाजवाब, एकदम भारी. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही. तुम्हाला हे कशासोबत पण खाता येईल. जर तुमच्या घरी व्हेज काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा. आणि ही रेसिपी ट्राय केलं तर मला नक्की इंस्टाग्रामला मेन्शन करायला विसरू नका. इंस्टाग्रामला मेन्शन करा. आपलं इंस्टाग्राम ID तुम्हाला इथे दिसत असेल कुठं, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इंस्टाग्राम ID भेटेलच. तर तिथे तुम्ही मेन्शन करा. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असं तुम्हाला काहीतरी नवीन प्रत्येक वेळी घेऊनच येणार आहोत आपण. आणि नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तर चला मग भेटू आपण नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. सी यू. बाय बाय. बाय बाय.